विरोधी पक्षांचा शिष्टमंडळ उद्या परभणीमध्ये जाणार आहे। परभणीमधील हिंसाचार प्रकरणी विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेते त्या ठिकाणी भेट देणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिलेली आहे। तर परभणीमध्ये एका आंदोलकाचा कोठडीमध्ये असताना मृत्यू झाला आहे। सोमनाथ सूर्यवंशी आंदोलकाचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला होता। या घटनेबाबतही विरोधी पक्षाकडून जाब विचारण्यात आला आहे आणि त्याचबरोबर तिथल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपण परभणीला भेट देणार असल्याचं विरोधकांनी सांगितलंय। ये सरकार का हमने निषेध किया है। हम लोग तो जाकर दोनों जगह में हम सब जाएंगे, वहां पे हम अपनी भूमिका भी रखेंगे और सरकार से डिमांड भी करेंगे, आंदोलन भी करेंगे, मोर्चा भी होगा। हम सब लीडर अपोजिशन के जितने भी हमारे कार्यकर्ता नेता लोग हैं, हम एमएलए, हम सब जाने वाले, और हम सरकार का निषेध करते हुए आज दिन भर के लिए हमने वॉकआउट किया है। उद्या बीड आणि परभणीला जाणार आहोत और कल हम लोग बीड और परभणी को भी जाने वाले हैं। असा हा कोण है वाल्मीकि कराड? वाल्मीकि कराड खड़ा तो वह सरकार से बड़ा, या सरकारपेक्षा मोठा आहे वाल्मीकि कराड। या सरकारची लाच जाते पहिल्या 5-10 दिवसातच। परभणी आणि बीड हे सरकारचे वस्त्रहरण करतायत। सरकारचं पुढच्या 5 म्हणजे जे काय जेवढे वर्ष राहतील तेवढं 5वी बहुमताच्या जीवावरती माज दाखवू आम्ही, अशा प्रकारचं नियमबाह्य काम करतायत। संतोष देशमुख नावाचा एक सरपंच दिवसा ढवळ्या त्याचा खून करण्यात आला। अध्यक्ष महोदय वारंवार मी हा खून झाल्यापासून मी वारंवार बोलतोय की जर या तिथं जे गुन्हेगार सापडले त्यांचे जर कॉल रेकॉर्ड आणि वाल्मीकि कराडचे कॉल रेकॉर्ड जर सापडले अध्यक्ष महोदय, सीडीआर जर सापडले, तर पूर्णपणे जो काही खून झाला अध्यक्ष महोदय तो आपल्या समोर येईल। माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की आपण चॅलेंज म्हणून गडचिरोली जसं घेतात तसं चॅलेंज म्हणून आमचा बीड जिल्हा घ्या आणि हा जो गुन्हेगारीचा पॅटर्न आमच्या जिल्ह्यामध्ये वाढत आहे अध्यक्ष महोदय, इम्पॉर्टंट थिंग इज 9 डिसेंबरला ही हत्या झाली, आज 17 डिसेंबर आहे, 8 दिवस झाले, 7 आरोपी कन्फर्म्ड आहेत आणि त्यापैकी फक्त 3 आरोपी सापडलेले आहेत। मेन जो माणूस ज्यांनी ती हत्या केली तो अजून त्याला सापडलेलाच नाही, तो फरार आहे। तर मला इकडे म्हणायचं आहे की अध्यक्ष महोदय आपल्याला नक्कीच ह्या सगळ्या लोकांना पकडून त्यांना विदाउट एनी मनात हे नाही ठेवून त्यांना काय म्हणतात फाशीची सजा ही झाली पाहिजे। जिल्ह्यामध्ये वातावरण खूप लोक घाबरली आहेत, संतापजनक वातावरण आहे। लोकांनी अख्खा जिल्हा बंद झालेला, रस्ता रोक केलेलं, तर लोकांना खरंच मनामधली ती शंका जी आहे ती नक्कीच आपल्याला दूर करून त्या सगळ्या 7 लोकांना पकडून त्यांना फाशीची शिक्षा द्यायची आहे। हे अत्यंत लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।